कोण आहेस तू? वाजला काय? विजया. हा नाना. तो फोन बघ काय म्हणतोय. हो आले. श्वेता असेल का? दिवसभर इतके छान छान जोक्स पाठवत असते ना. बघा तीच आहे. अगं अगं असू दे, आम्ही घेतो. तू बघ श्वेता काय म्हणते. इतके हसवते ना दिवसभर. रिलॅक्स व्हायला होतं मला. ताई अमित दादांच्या तिसऱ्या आणि चौथ्या डब्यात काय द्यायचंय हो आज? ए काय? ताई काय ग? काय म्हणालीस का? अहो म्हटलं दादांच्या तिसऱ्या आणि चौथ्या डब्यात काय भरायचंय? थांबा मी भरते. नाही नाही मला सांगा ना, मी भरते. हा बरं ऐक ना. तिसऱ्या डब्यामध्ये ना सुके अंजीर, जर्दाळू आणि मनुके भर. आणि मी ना गाजर खिसून ठेवलाय आणि काकडी पण कापून ठेवली फ्रीज मध्ये. ती चौथ्या डब्यात भर. हा बरं. मेघना, तुझ्यासाठी नाश्ता काढू का? ए नाहीच हा प्लीज. नाही, तू तू काढतेस का? हा हो काढ काढ आलेच. सुनबाई, तुमच्या नाश्त्याचं काय? खडू झालाय तिचा. हा खायलो मी डुबी. हा तू खा. वेड लागलंय का? ना तुम्हाला नाही हो, तुम्ही खा. काय चाललंय? पोहे खातोय. हो हो रे बाबा. हा हा हो, थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी सर. तुम्हाला कसं काय माहित? हॅपी अॅनिव्हर्सरी सर. अरे पण तुम्ही आधी थँक्यू तर म्हणा. ओके, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. अरे पण मला एक सांगा, तुम्हाला एक सगळं कळलं कसं काय? सकाळपासून सर तुम्हाला फोन येत आहेत त्याच्यावरून कळलं. खूप छान वाटलं. पण सर तुम्ही आज रजा घ्यायला पाहिजे होती. मी रजाच घेणार होतो, पण वसुमती मला म्हणाली 4च लेक्चर्स आहेत तर जाऊन या. आणि हो, तुम्हाला कॉलेजमध्ये गेलं नाही तर चैन पडणार नाही हे माहितीये मला. कळतं, सगळं कळतं. खूप केलंय तिने माझ्यासाठी. सॉरी, मी अचानक. अहो सर बोला ना, आम्ही काय तुम्हाला परके नाही. हो, मला बोलायचंच होतं. वसुमती माझी दुसरी पत्नी. निर्मला गेल्यानंतर खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं, पण घरच्यांनी जबरदस्ती केली. पदरात 2 मुलं होती आणि माझं न ऐकता माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. आणि मग पुढील 5 वर्ष मी खूप वाईट वागलो वसुमतीची. सतत पाण उतारा केला, तिच्या प्रेमाचाही आदर केला नाही. सारखा निर्मलाचा जप जपत राहिलो. पण मग एक दिवस छोटीशी घटना घडली आणि माझे डोळे उघडले. मी गावी गेलो आणि ठरलेल्या दिवसाच्या 1 दिवस आधीच मी परत आलो. वसुमतीला हे माहित नव्हतं.
ती आमची खोली आवरत होती आणि जेव्हा मी खोलीत गेलो ना तेव्हा सुमती आपल्या पदरानं निर्मलाचा फोटो पुसत होती. त्याच दिवशी माझे डोळे उघडले. तेव्हापासून मी, वसू आणि मुलं खूप खुशीत आहोत. म्हणूनच आमची अॅनिव्हर्सरी म्हणून तोच दिवस साजरा करायचं ठरवलं ज्या दिवशी माझे डोळे उघडले. बरोबर 20 वर्षापूर्वीचा तो हाच दिवस. फारच हृदयस्पर्शी आहे सर. पण आमच्या सर्वांकडून तुम्हाला आणि वसुमतीताईंना खूप खूप शुभेच्छा, अगदी मनापासून. थँक्यू व्हेरी मच. चला, मला लेक्चर आहे. मला पण लेक्चर आहे. निघा मग. चला येतो. हं? अंजली, एक विचारलं तर रागावणार नाहीस ना? नाही. प्रज्ञाच्या बोलण्याचा विचार करावा असं अजूनही नाही वाटत आहे का तुला? मेघना, तुला काय म्हणायचंय कळतंय मला. हे खरंय की तुमच्या घरी घडलेल्या घटनांनंतर मी खूप बदलले. आता नाईक सरांची गोष्ट ऐकून माझंही मन अगदी हललंय. पण मेघना, बहुतेक पुढच्या आठवड्यात केसचं जजमेंट आहे. त्यामुळे मी सध्या कोणताही विचार करायच्या मनस्थितीतच नाहीये. बोला, काय म्हणणं आहे? मला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि मला 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, त्याच्यावर भाषण लिहायचंय म्हणून आईने तुमच्याकडे पाठवलंय. मला पण. अरे बापरे. आता मीच तुम्हाला विचारतो, मला 15 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं. म्हणजे अगं म्हणजे मला तर माहिती आहे ना 15 ऑगस्ट आणि 1 ऑगस्टचं महत्व काय ते. कारण माझा जन्म झाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ताज्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेली माणसं अवतीभोवती होती. तर तुम्हाला हे सगळं अनोळखी वाटत असणार, परक वाटत असणार, हो ना? कारण मधल्या काळात जग खूप बदललंय. आता इतिहासात वाचून दरवर्षी हे दिवस साजरे करून तसं तुम्हाला माहित असेल, पण तेच तेच पाठ करून दाखवण्यात काही मजा नाही, नाही का? पण भाषण तर करावंच लागणार आहे. टीचरनी आम्हा दोघींना सिलेक्ट केलंय ना, हो की नाही मयू? हो. बर. अरे वा. ठीक आहे, आपण ते नंतर करूया. आधी आपण काय करूया, जरा या विषयावर गप्पा मारूया. काही मुद्दे काढूया. मग तुम्हीच तुमची भाषणं लिहायची, ती तुमच्या आयांना दाखवायची, मग त्या ठरवतील काय करायचं ते. चालेल. मग सांगा बरं, 15 ऑगस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं? हा, आपल्या देशाला ब्रिटिशाच्या तावडीतून सोडवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, वल्लभभाई पटेल, गांधीजी या सगळ्यांनी आपला देश स्वतंत्र केला. करेक्ट. पण साक्षी, स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र, इंडिपेंडेंट. हो, पण म्हणजेच काय? तुम्ही खरं तर आत्तापासून याचा विचार करायला हवाय. अगं करून तर पहा, काय मजा येते बघा. स्वातंत्र्य शब्दाची साधी सोपी व्याख्या सांगू तुम्हाला. स्वतःच्या तंत्रांनी वागण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य.
ह्या देशातले लोक, आपल्या देशातले लोक तेव्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते. त्यांच्या तंत्राप्रमाणे वागत होते. त्यांचा अंमल तोडून आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं. पण तरी स्वतःच्या तंत्राने वागणं म्हणजे काय? सोपं उदाहरण देतो. साक्षी, सध्या तू आईच्या अंमलाखाली आहे. तिच्या तंत्राने वागतेस. पण समजा तू ठरवलंस की मी आईपासून स्वतंत्र व्हायचं, वेगळं व्हायचं आणि स्वतःच्या तंत्राने वागायचं. स्वतःच्या तंत्राने वेण्या घालायच्या, स्वतःच्या तंत्राने स्वयंपाक करायचा. पण आम्हाला दोन्ही येत नाही एकट्याने. इथेच साक्षी झाली टिळक आणि मयू झाली आगरकर. म्हणजे साक्षीला असं वाटत होतं की येतील वेण्या घालता, येईल स्वयंपाक करता, आधी स्वतंत्र तर होऊया. आणि मयूला असं वाटत होतं की आधी वेण्या घालायला शिकूया, स्वयंपाक करायला शिकूया आणि मग स्वतंत्र होऊया. म्हणजे मग पुढचा गाडा सुरळीत हाकता येईल. आहे की नाही सोपं? पण ह्यातलं मर्म कळलं का? आगरकरांचं असं म्हणणं होतं की आधी जातीपाती, गरिबी, अज्ञान यांनी वेढलेल्या समाजाला शिक्षण देऊन शहाणं करूया, देश चालवण्यालायक करूया आणि मग तोडूया बेड्या. बरोबर आहे. पण बेड्या तोडणं जास्त महत्वाचं आहे ना. त्याही पेक्षा तुम्ही विचार करायला लागणं जास्त महत्वाचं. हाच विचार आजच्या काळाबाबतही करा. आज ब्रिटिशांचं नसलं तरी जगातल्या वेगवेगळ्या शक्तींचं एकमेकांवर वर्चस्व आहे. अनेक पातळ्यांवरून छुप्या लढाया चालू आहेत. तुम्ही जागृत राहायला हवं. वर्तमानपत्र वाचत जा, बातम्या बघत जा. बाबा बघतात तेव्हा काही कळण्याचा त्यांना अर्थ विचारत जा. तुमच्या पिढीला सुद्धा याचं भान असणं अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीला कंटाळवाणं वाटेल किंवा डोक्यावर न जाईल, पण एकदा त्याची गोडी लागली की मग बघा काय मजा येते. तुम्हाला जगाबरोबर चालायचंय स्वतंत्रपणे. स्वतःचं मन आणि स्वतःची बुद्धी वापरायची. हो कळलं मी काय बोललो ते? हो, म्हणजे जागं राहायचं आणि समजून घ्यायचं. बरोबर ना? करेक्ट. स्वातंत्र्य लढ्याकडून, थोर पुरुषांकडनं काय शिकायचं असतं? सक्षम व्हायचं आणि जागृत राहायचं. स्वतःवर अंमल कोणाचा हवा? फक्त स्वतःचा. मग लिहा आता मुद्दे. ऐक 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 श्वेता, ऐक. आता मी तुला परत एकदा नीट सांगते, शांतपणे ऐक. हा, तुला तिथपर्यंत कळलंय ना? हा, तर तू जनरल स्टोअर्स पाशी आलीस ना की तिथून लेफ्ट घे आणि लेफ्टला तुला तिथे दिसेलच मोठं कॉफी. अगं नाही श्वेता, अगं ऐक, मार्केटला कशाला वळसा घालत बसते आता? तिकडे जायचंच नाहीये. हा, त्या जनरल स्टोअर्स पाशी आलीस ना की थोडीशी पुढे जायचं आणि लेफ्ट घ्यायचा तिथे. अगं श्वेता, अगं गणपतीच्या मंदिराकडे कशाला जातेस तू? तिकडे नाही जायचंय. माणिक जनरल स्टोअर्स पाशी आलीस ना की तिथून लेफ्ट घे, तिथे तुला मोठं कॉफी शॉप दिसेल. हो, अगदी नवीन झालंय ग. श्वेता, तू काय डोळे बंद करून फिरतेस का ग मार्केटमध्ये? आणि जनरल स्टोअर्स पर्यंत कळलंय की नाही तुला? मग तिथे तू पोहोचलीस की मला फोन कर. रनिंग कॉमेंट्री मध्ये सांगत राहते ना मी तुला कसं यायचंय ते. हा, आणि सापडे लगे, एवढं कशाला टेन्शन घेतेस तू? हा, हो, आता मी पण निघतेच आहे. घरात कोणी नाहीये ना ग. मी मेघना येण्याची जरा वाट पाहते. मेघना आली की लगेच निघते. माझी तयारी झाली. हो, हे बा, आलीच मेघना. बरं श्वेता, आता प्लीज प्रश्न नको विचारू. हो, तू मला मोबाईलवर फोन कर, सांगते मी. अजिबात घाबरू नकोस, सापडेल तुला. हा, चल. हो, निघतेच मी. हा, मोबाईलवर कर तू मला फोन. ओके, चल, बाय. मेघना, बरं झालं हा तू आलीस लवकर. अगं, मी, मुक्ता आणि श्वेता आम्ही जरा भेटतोय कॉफी शॉप मध्ये. आमचं ते रियुनियनचं आहे ना, जरा ठरवायचंय सगळं. हा, चल निघू मी. हो चालेल. फक्त संध्याकाळचं काय करायचं सांगा ताई? नाही, काही करायचं नाहीये विशेष. फक्त मेथीची भाजी कर आणि कोशिंबीर कर, बाकी सगळं आहे. चल, टाटा, बाय. बाय. चला.
आता फ्रेश होऊन मस्तपैकी कॉफी घेते आणि मग देवाला दिवा लावावा. मंजिरी मॅडम, एक बातमी आहे. बातमी? कोणती बातमी? आपला हेगडे युकेची स्कॉलरशिप अर्धवट सोडून परत येतोय. छे छे, किती मेहनतीने मिळवली ती स्कॉलरशिप. अशी अर्ध्यावर कशी सोडून येईल? आणि तुम्हाला कोणी सांगितलं? आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD राव सर आहेत ना, त्यांच्या लॅब असिस्टंटनी जिओग्राफी डिपार्टमेंटच्या असिस्टंटला सांगितलं की राव सर ही बातमी कोणाला तरी सांगत होते. पण सर, हे फारच लांब लांबचं नाही झालं? नाही मॅडम, प्रोफेसर राव आणि हेगडे खूप जवळचे आहेत. हो, एका गावचे आहेत ते, त्यामुळे ही बातमी अगदी खात्रीलायकच असणार. तर्क बरोबर आहे तुमचा, पण यामुळे मेघना प्रॉब्लेम मध्ये येणार सर. हेगडे वर्षभराच्या स्कॉलरशिपसाठी गेलाय आणि त्यामुळे जी एक टेम्पररी वेकन्सी झाली होती त्याच जागेवर मेघनाची नेमणूक झाली. मग आता हेगडे आला म्हणजे मेघनाला जावं लागणार. हो, हे मला लगेच स्ट्राईक झालं आणि म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आलो. पण यावर काही ऑप्शन नाही? माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पुण्याच्या इकॉनॉमिक्स रिसर्च डिपार्टमेंटमध्ये तिला खरं म्हणजे ते लोक सामावून घेऊ शकतात. हा, पण आता हे मॅनेजमेंटच्या मर्जीवरती अवलंबून राहील. आणि खरं तर पुढच्या वर्षी ती BEd करण्यासाठी 1 वर्षभराची रजा घेणारच आहे आणि त्यानंतर तिला रेग्युलर वेकन्सीमध्ये ऍब्सॉर्ब करून घेता येईल. अर्थात हा एक आपला माझा अंदाज आहे. पण तो तर्कशुद्ध आहे अर्थात, पण हे मॅनेजमेंटच्या मनात असेल तर. मला वाटतं मेघना मॅडमला इतक्यात आपण हे सांगता कामा नये. हा सगळा तर्काचा बंगला आहे. काही कन्फर्म कळलं ना तरच सांगू आपण त्यांना. यू आर ऍब्सोल्युटली राईट सर. कळलं का? आठवते का पहिला मुद्दा? काय? पहिला जन्माचा, त्याच्यानंतर काय त्यांनी काय काय कुठे राहायचे, कुठल्या शाळेत गेले. उपस्थित शिक्षक वर्ग. ए आई, तिकडे चालतोय ग सगळं. अगं असं काय करतेस? नीट एकदा बघ बरं. हे बघ. चला, उभी राहा उभी राहा उभी राहा उभी राहा. हा, आणि आता अडखळायचं नाही. चला. उपस्थित शिक्षक वर्ग आणि तयारी झाली का? हो. हे पण कोकमपट्टी नाहीये ना? नाही नाही, गोकमपट्टी नाहीये. पण जर तसं नाही केलं तर ती कशी काय बोलणार आहे टिळकांवर? अर्चू, तिने तिच्या शब्दात लिहिले ना भाषण. आणि मुख्य म्हणजे गोष्टीरूप टिळक हे पुस्तक दिलं होतं ना तिला रेफरन्सला, त्यातून मुद्दे काढलेत ना. मग झालं, त्या अनुषंगाने बोलायचं. गोकमपट्टी कशाला? अयो, मी तुला सांगितलं होतं ना. हो बाबा, पण आई म्हणाली जर विसरलीस तर हसतील सगळे. अरे हे काय, कधी कधी आपण पाठ केलेलं विसरतोस की. ए सतीश, आता सगळं नीट व्यवस्थित जमलंय रे. आता उगाच आयत्याला येऊन चेंज करू नकोस तू. हे बघ अर्चू, मी काही चेंज करत नाहीये, पण घोकमपट्टीची सवय वाईट असते. ती सवय एकदा लागली ना की लागली, बदलता येत नाही. अरे पण मग आयत्या वेळेस जर ती विसरली तर फजिती होईल सगळ्यांसमोर आणि मग मुलांना वाईट वाटतं. हो, तुझा मुद्दा बरोबर आहे. तरी देखील घोकमपट्टी नको. तुम्ही ठरवा मला काहीतरी. मी चालले. चालली कुठे? चालली थांब कुठे? इथे, थांब, थांब इथे. हे हे बघ, बघ, मी तुला सांगतो तसंच कर. सतीश, सगळं नीट चाललंय आणि तू आता येऊन गोंधळ घालतोयस. काय? मी काय गोंधळ घातला? मी तर म्हणतो मी अगदी वेळेवर आलोय. नाहीतर तू मयूचा तो बोलका पोपट असतो ना, तसं केलं असतंस. तुम्ही भांडत बसा, मी जाते. बर 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 बर, मी काहीच म्हणत नाही. तू आता मला एकदा म्हणून दाखवशील? म्हणजे जे काय भाषण तुम्ही बसवलंय ते मला एकदा म्हणून दाखव बघू. हा, पण तुम्ही बोलायचं नाही. हा, बरं बरं, मला सांग, भाषण लिहिलंय कोणी? तूच ना? आईनी. एवढं काही रिॲक्ट करायची गरज नाहीये. हा, साध्या सोप्या भाषेतच करून दिलंय तिला. कळलं? बघ तूच ऐक. बरं बरं, हा मयू सुरू कर. उपस्थित शिक्षक वर्ग
आणि माझ्या बंधू भगिनींनो. तू ते बंधू भगिनी ना ते चेंज कर, मित्र मैत्रिणींनो असं म्हण. कारण चेंज कर बघा, ते चेंज कर. चेंज करताय तेच म्हणायचंय अगं म्हणजे. कुठल्या काळात आपण भाषण. एक मिनिट, तू ते मित्र मैत्रिणींनो असं कर. केलं. बर चल चल चल. हा चला मी धर. उपस्थित शिक्षा वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला टिळकांविषयी 2 शब्द सांगणार आहे, तर कृपया शांतपणे ते ऐकून घ्यावे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. अरे वा 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 वा, उत्तम उत्तम उत्तम.